आपल्या मनावर एवढा ताबा व्हा की आपल्याला आवडणाऱ्या सर्वात जास्त गोष्टीचा एका क्षणात त्याग करता यावा। आणि याचं जिवंत उदाहरण म्हणजे सूरज गोसावी आणि देवेश लाड। देवेशची आवड बॉडी बिल्डर बनायची अशी होती, पण पोलीस बनायचं यासाठी तो जिम पासून 2 वर्ष लांब राहिला। तर सूरजला टेनिस क्रिकेटची भयंकर आवड होती। क्रिकेटमुळे आपल्याला पोलीस भरतीच्या अभ्यासाकडे लक्ष देता येत नाही, यासाठी त्याने टेनिस क्रिकेटकडे 1.5 वर्ष दुर्लक्ष केलं। आणि या दोघांच्या स्वप्नांना साथ देण्यासाठी आपल्या हरकुळ खुर्द गावातील सन्माननीय खानविलकर सर यांचा मोलाचा वाटा ठरला। काही वर्षांपूर्वी त्यांनी आपल्या फोंडा बाजारपेठेत खानविलकर अकॅडमी सुरू केली होती आणि या अकॅडमीमुळे बऱ्याच विद्यार्थ्यांच्या खाकी वर्दीचं स्वप्न पूर्णही झालं। आणि आज आम्ही सूरज आणि देवेश यांचं अभिनंदन करण्यासाठी सरांसोबत त्यांच्या घरी गेलो। नशिबाच्या रेषेवर नाही तर घामाच्या धारेवर ज्यांचा विश्वास असतो त्यांच्याच अंगावर खाकी वर्दीचा मान हा शोभून दिसतो। नमस्कार, मी खानविलकर सर, खानविलकर कोचिंग अकॅडमी कणकवली शाखा फोंडाघाटच्या वतीने आज आपण एका विद्यार्थ्याचा सत्कार करणार आहोत। खरं तर हा सत्कार, त्याची मेहनत, त्याने घेतलेले कष्ट या सगळ्यांचा सत्कार, सगळ्यांचा आदर म्हणून एक सत्कार आहे। सिंधुदुर्ग जिल्हा पोलीस भरती कॉन्स्टेबलमध्ये सिंधुदुर्ग जिल्ह्यात प्रथम क्रमांक मिळवला आमचा विद्यार्थी, लाडका विद्यार्थी म्हणतो मी, आमचा लाडका विद्यार्थी कुमार देवेश दयाळ लाड, राहणार फोंडाघाट कुळाचीवाडी, याने सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये पोलीस कॉन्स्टेबल भरतीमध्ये जिल्ह्यात प्रथम क्रमांक मिळवून आमच्या अकॅडमीचा एक मान उंचावला आहे। मैदानात घाम गाळला, परीक्षेत बाजी मारली, सूरजच्या स्वप्नांना खाकी वर्दीची ओढ लागली। नमस्कार, मी खानविलकर सर, खानविलकर कोचिंग अकॅडमी कणकवली शाखा फोंडाघाटच्या मध्ये अभिमानाचा अजून एक क्षण आला आहे, तो म्हणजे देवेश लाडच्या पाठोपाठ सूरज गोसावी, राहणार फोंडाघाट गडगेसकर, याने सिंधुदुर्ग जिल्हा पोलीस कॉन्स्टेबलमध्ये NTBची एकमेव जागा असताना चॅलेंज घेऊन, रिस्क घेऊन ती जागा काढली आहे। त्याबद्दल त्याचं खानविलकर कोचिंग अकॅडमी फोंडाघाटच्या वतीने खूप खूप अभिनंदन। मंडळीनो, तुम्हाला पण खाकी वर्दीचं स्वप्न पूर्ण करायचं असेल ना, तर खानविलकर अकॅडमीला नक्की भेट द्या।